तेरा साथ है तो मुझे क्या कमी है, अंधेरों से भी मिल रही रोशनी है। मिले हम छलक उठा खुशी का खुमार, क्या कहना। सभी लोग बधाइयाँ देते हैं हमारे हेडमास्टर सर को और मैम को और डेडिकेट करते हैं ब्यूटीफुल सा सॉन्ग हमारे प्यारे से कपल को। ले चलते हैं उनके जीवन के इस सुनहरे मौके पर ये प्यारा सा गीत। मित्र वनव्यामध्ये गारव्या सारखा। नमस्कार, मी उमेश सिंगंजुडे आणि आपण पाहत आहात यूएस दस्तक। राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक, मुख्याध्यापक ते शिक्षण विस्तार अधिकारी असा प्रदीर्घ 38 वर्षांच्या यशस्वी शैक्षणिक प्रवास पूर्ण करून नुकतेच सेवानिवृत्त झालेले लाखणी येथील लोकप्रिय व्यक्तिमत्व श्री प्रमोद बापू सीतारामजी हटेवार यांचा भव्य सेवापूर्ती आणि त्यांच्या सहजीवनाचा 27वा विवाह वाढदिवस सोहळा लाखणी येथील के लॉन येथे अत्यंत उत्साहात पार पडला। या सोहळ्यात त्यांच्या आगामी राजकीय वाटचालीबद्दलही मोठी घोषणा करण्यात आली। लाखणी येथील मेन रोडवर असलेल्या के लॉन येथे 25 जून 2026 रोजी या दुहेरी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते। कार्यक्रमाचे मुख्य आयोजक भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस श्री राजूभाऊ निर्वाण आणि त्यांचे समस्त मित्र परिवार होते। कार्यक्रमाची सुरुवात संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आणि द्वीप प्रज्वलनाने झाली। या ऐतिहासिक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी बालकल्याण सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य डॉक्टर स्वातीताई वाघाये उपस्थित होत्या। प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा परिषद सदस्य विद्याताई कुंभरे तर विशेष अतिथी म्हणून लाखणीचे गट विकास अधिकारी संदीप पंतावणे आणि गट शिक्षणाधिकारी सुभाष बावनकुळे व्यासपीठावर प्रामुख्याने उपस्थित होते। सर्व मान्यवरांच्या हस्ते सत्कार मूर्ती श्री प्रमोद बापू हटेवार आणि त्यांच्या धर्मपत्नी सौ हर्षाताई हटेवार यांचा भावपूर्ण सत्कार करण्यात आला। श्री प्रमोद बापू हटेवार 31 मे 2026 रोजी पंचायत समिती लाखणी येथून शिक्षण विस्तार अधिकारी या पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत। शिक्षण क्षेत्रात शिक्षक, मुख्याध्यापक आणि शेवटी शिक्षण विस्तार अधिकारी असा त्यांचा तब्बल 38 वर्षांचा प्रदीर्घ आणि निष्कलंक प्रवास राहिला आहे। उत्कृष्ट शरीरयष्टी, मनमिळावू स्वभाव आणि अत्यंत कठीण कामही लीलया करण्याची त्यांची हातोटी यामुळे ते संपूर्ण भंडारा जिल्ह्यात आणि शिक्षण क्षेत्रात विशेष प्रसिद्ध आहेत। कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विविध मान्यवरांनी बापूंच्या सोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आणि त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचे तोंड भरून कौतुक केले। या प्रसंगी बोलताना गट शिक्षणाधिकारी श्री सुभाष बावनकुळे म्हणाले, आजचा हा अत्यंत दुर्मिळ आणि सुवर्ण योग असणारा दिवस एका बाजूला बापू सरांच्या 38 वर्षाच्या कर्तव्यनिष्ठ सेवेची सांगता आणि दुसऱ्या बाजूला सुखी संसाराचे 27 वर्षाचा प्रवास। आजच्या काळामध्ये प्रत्येकाच्या कानावर येत असेल, माझ्याही कानावर येतं, कोणी 1 महिना टिकते, कोणी 3 महिने, कोणी 6 महिने, कोणी 12 महिने। टिकण्याचं प्रमाण फार कमी झालं आणि आमच्या हर्षा वहिनी मागच्या 27 वर्षापासून अविरत टिकून आहे। याचं कारणही आहे। मग एक गाणं या ठिकाणी वाजवलं, म्हटलं तुम रूठा ना करो, समोर काय सर लाजू नका। मग ग्रँड एंट्री पाहून अनेकांच्या मनामध्ये
जुने दिवस आठवले असणार. काश हमारे वक्त भी ऐसी लाइट होती, ऐसे कांच पर चलने की हमें भी मौका मिलता. शुभ कार्यामध्ये त्रुट्या काढू नये म्हणतात, पण ही चांगली त्रुटी आहे म्हणून या ठिकाणी बोलू इच्छितो. हर्षावीने आपण सगळं तयार केलं, पण थोडंसं काळं लावलं असतं की नाही तर आणखी उठाव. पण सरांची ती खासियत आहे. मी अनेकदा म्हटलं सर काही वापर वगैरे करा, तीच खासियत आहे. त्याच्यात प्रचंड अनुभवाची झलक आहे. काळं केलं तर काय, त्यात काय मजा, म्हणून ते मुद्दामून ठेवलं की काय असं मला वाटायला. अनुभव सांगायचा नसतो, तो ओळखायचा असतो. म्हणून काही दिवसा अगोदर त्यांच्या सेवापूर्ती सत्कार समारंभाची त्यांची पत्रिका टाकली आणि त्याच्यावर मी आयोजक म्हणून नाव असलं आमचे राजूभाऊ यांचं, राजूभाऊ निर्वाण यांचं. आता मला ही लिंकच लागेना की सेवापूर्ती सत्कार समारंभ आहे आमच्या हाटेवार साहेबांचा. राजूभाऊ त्यांचे एक तर रिलेटिव्ह असतील म्हटलं किंवा काहीतरी नातेसंबंध असतील, यानं त्यांनी ते कार्यक्रम त्यांनी ते यानं ते आयोजक असतील असा माझा समज झाला. आणि नंतर मग जेव्हा मी माहिती घेतली की आमचे राजूभाऊ याच्या या कार्यक्रमाचे आयोजक काय, राजूभाऊ आणि त्यांची सगळी मित्रमंडळी, नंतर माझ्या लक्षात आलं की राजूभाऊ आणि हाटेवार साहेब अतिशय चांगले मित्र आहेत. आता माझ्या मनात पुन्हा कन्फ्युजन निर्माण झालं, संभ्रम निर्माण झाला की राजूभाऊ आणि हाटेवार साहेब अतिशय चांगले मित्र आहेत. म्हणजे राजूभाऊ बघितलं तर मुळात त्यांचा पिंड म्हणजे राजकारणी, आणि माझा जो समज होता की आमचे हटेवार साहेब हे त्यांचा मुळात पिंड शिक्षक आहेत पण ते छुपे राजकारणी आहेत हे मला आज इथे येऊन समजलं. त्याच्यामुळे त्यांची जी मिसिंग लिंक होती राजूभाऊची आणि हटेवार साहेबांची ती आज एकत्र जुळल्या गेली आणि मला आज लक्षात आलं की ते खरंच खूप चांगले मित्र आहेत. आजचा दिवस मनाला थोडा चटका लावणारा असला तरी तो अभिमानाचा आहे. कारण सेवापूर्ती ही केवळ नोकरीतून आणि निवृत्त होण्याचा क्षण नसून तो एक अनेक वर्ष आपण वर्षाच्या मेहनतीच्या आतापर्यंतच्या त्यांनी जे मेहनत केली त्याच्या निष्ठेचा आणि समाजसेवेचा सन्मान करण्याचा आजचा क्षण आहे. मी एक जिल्हा परिषद सदस्य या नात्याने सांगू इच्छिते की सरांचं व्यक्तिमत्व, त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बघितलं तर त्यांच्यामध्ये मला एक सच्च्या लोकसेवेचे दर्शन घडते. त्यांच्याकडे बघितल्यावर वाटते की नाही, खरंच ते समाजाप्रती आदर बाळगणारे, लोकसेवेचा वसा जपणारे आदरणीय बापू हटेवार सर आहेत. लाखणी पंचायत समितीमध्ये शिक्षण विस्तार अधिकारी म्हणून कार्य करत असताना सरांनी केवळ फायलीचा प्रवास केलेला नाही तर त्यांनी हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणे आणि शिक्षण क्षेत्रात, पवित्र क्षेत्रात त्यांनी अशा प्रकारचे वेगळे त्यांच्या क्षेत्रामध्ये त्यांनी योगदान केलेले आहे ते मोलाचे. कारण प्रशासकीय कामात येणारे अडथळे कशा पद्धतीने दूर करायचे आदरणीय आपल्याला गट शिक्षणाधिकारी आदरणीय बीडीओ साहेबांनीही सांगितले आहे. शिक्षकांना सोबत घेऊन त्यांनी जे काम केले त्यांचे प्रतिबिंब आज आपल्याला या गर्दीतून बघायला मिळत आहेत. कारण की बापू हटेवार सरांचे जे व्यक्तिमत्व आणि त्यांचा स्वभाव, त्यांचं पायगुण, त्यांचं आदर्श म्हणजे ही जनमानसात या ठिकाणी जमलेली गर्दी. खरंच बापू हटेवार सरांसाठी आपण त्यांचं कौतुक करावं. लोक म्हणतात की बापू सरांसारखे शिक्षण विस्तार अधिकारी आम्हाला आजपर्यंत मिळालेले नाहीत. खरंच त्यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर खरंच आदर्श व्यक्तिमत्व म्हणजे आपले बापू हटेवार सर. समाज कार्यातून तुम्ही नेहमीच समोर वाढत राहाल. आताच आपल्याला आदरणीय गट शिक्षणाधिकारी आपले सरांनी सांगितलं, बावनकुळे सरांनी, की ते पुढे समाज कार्यात
समाजकार्य तर ते त्यांचे सुरूच आहेत, पण पुढे ते राजकारणातही येण्याच्या तयारीमध्ये आहेत. तर आपलं स्वागत आहे सर, कारण की आपल्यासारखे व्यक्तिमत्व आमच्या समाजाला मिळाले तर आपला समाज सुद्धा घडून येईल आणि आपल्या समाजाची प्रगती ही झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून मला आदरणीय बापू हटेवार सरांना आमंत्रित करायचे आहे की आपण पुढील येणाऱ्या भविष्यामध्ये, पुढील येणाऱ्या आपल्या कार्यकाळामध्ये राजकारणातही आपण पुढे याल अशी मी सरांकडून आशा बाळगते. आणि जाता जाता एवढंच सांगेन, नवा प्रवास, नवी स्वप्ने, नवी उमेद, नवी आशा असू द्या. तुमच्या यशाच्या शिखरावर आमचे प्रेम राहू द्या. सेवेचा हा यज्ञ असाच मनत जुळत राहो. पुढे आयुष्याच्या तुम्हाला आणि तुमच्या परिवाराला खूप खूप शुभेच्छा देते. विशेष म्हणजे सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवल्यानंतर प्रमोद बापू हटेवार आता सक्रिय राजकीय क्षेत्रात पदार्पण करणार आहेत. माझा मामा इथं आले असतील, कदाचित मागे असतील, जयगोपालजी आदमणे यांनी माझा D.Edचा फॉर्म भरला आणि मी D.Ed झालो. आणि माझ्या D.Ed होण्यामध्ये सिंहाची जर भूमिका असेल, आता आपण एखाद्या व्यक्तिमत्वावर बोलला, जो मी जीवन घडण्यामध्ये ज्या मोठा स्वरूप आहे, यात माझ्या मोठ्या ताईच्या सिंहाचा वाटा आहे. मी माझ्या ताईच्या केवळ उदाहरण देऊ शकतो का आज जो मी व्यासपीठावर बोलत आहो, या पाठीमागे पडद्याच्या मागची लेखिका ती आहे. फक्त सांगताना आपल्याला असं वाटते की नाही. त्याच्यानंतर हळूहळू प्रत्येक गावात, ज्या ज्या गावात मी नोकरी केलो त्या गावचे, प्रत्येक गावचे 2-2, 5-5 व्यक्ती इथं आलेले आहेत. एवढा वेळ होऊनही ते इथं आहेत. खूप छान रीतीने मला दिसले. मी त्यांचा पहिल्यांदा मनापासून आभार मानतो का तुम्ही माझ्या एका शब्दाला मान देऊन आल्या. माझा शैक्षणिक क्षेत्रात जर विचार केला तर एक सामान्य शिक्षकासारखाच करण्याची गरज नाही, थोड्या वेळातच होतो. तर ज्या पूर्वी ज्या मॅन्युअली बदल्या व्हायच्या तर सामान्य माणूस माझी बदली करू शकत नव्हता. हा, त्याच्या मागे आता माझे इथं मित्र आलेले नाहीत, मेसेज पाठवलं होतो. माजी आमदार शिवभाऊ वाघाळे हे आमचे अत्यंत जवळचे. दिवसभर आम्ही बोलत नव्हतो ना रात्री बोलल्याशिवाय राहत नव्हतो, हे विशेषता होती. संयम जर शिकायचा असेल, मी एक दिवस खूप विचलित परिस्थितीत होतो, खूप शांत, काही नाही. तेव्हा माझे मित्र, आमचे मोठे बंधू, माझे शेजारीच असलेले जफरभाई शेख यांचं सुपर ऑटोमोबाईल आहे, इथं मी बसलो होतो. माझे पितृतुल्य इथं आहेतच बसलेले. तो ज्यांची पिंपळगावला राईस मिल आहे, नोरी राईस मिल, आम्ही त्यांना हाजी साहेब म्हणतो, हाजी सम्मतभाई भुरा, त्यांचं नाव असं घेण्याच्या मागच्या कारण मी एकदा खूप शांत रीतीने होतो, डोक्यामध्ये खूप घोळ सुरू होता आणि त्यांनी सहज विचारलं, बापू तू बहुत टेन्शन में रहता है, कुछ क्या है. मला असं वाटलं माझी शैक्षणिक समस्या ह्या 2 माणसाला सांगू का, दोघेही व्यापारी, पण आता मित्र आहे तर सांगायला काय हरकत नाही. मी ना त्यांना सांगितलं. त्या दोन्ही व्यक्तींनी शिक्षण क्षेत्रातला काही अनुभव नसताना सुद्धा आपल्या जुन्या अनुभवावरून अशा पद्धतीने मला सोल्युशन दिलं का मी आजही त्यांचं नाव घेतो. त्यांच्याकडून प्रसंगानुसार क्षेत्र कोणतं असो, आयडिया कोणाकडून घ्यायला काही हरकत नाही. आणि असं करता करता शिक्षण क्षेत्रामध्ये मला दिगोरीला मला जे स्टाफ मिळाला ते खूप छान स्टाफ मिळाला. त्याच्यात दिगोरी शाळेचा उल्लेख याच्यासाठी करायचा होता का या स्टाफमध्ये सर्व लेडीज होत्या आणि लेडीजचं काम कसं असतं, कंपाऊंड वॉलच्या आत सर्व बिचाऱ्या काम करायच्या, पण कंपाऊंड वॉलच्या बाहेर पब्लिक रिलेशन किंवा याच्या रिलेशन ठेवण्यामध्ये त्यांचा हात नाही. त्यांच्या कामाची प्रसिद्धी, आपण केलेल्या कामाची प्रसिद्धी करणे महत्वाचे होतं आणि त्या कामाच्या प्रसिद्धीसाठी त्यांनी मला थोडंसं का बापू का सर तुम्ही काही चिंता करा नको, प्रशासन तुम्ही सांभाळा, शाळा आम्ही सांभाळतो. एक महिला जेव्हा खंबीरपणे आपल्याला सांगतात, त्याची प्रसिद्धी अशी होती का दिगोरी शाळेला आजूबाजूच्या परिसरातले 9 गावचे विद्यार्थी त्या काळात शिकायला येत होते. त्या सर्व मॅडम इथं बसलेल्या आहेत आणि जी लेडीज विषयीची एखाद्याची भावना असते का लेडीज ही काही फारसा काम करत नाही, शाळेच्या वेळेवर येते, 5 वाजले का जाते, त्यांनी ही माझे कन्सेप्ट दूर केले का नाही, आम्ही पण रात दिवस काम करणारे आहोत
आणि त्यांनी खरोखर त्या कामाची माझं जीवन घडवण्यात प्रत्यक्ष अप्रत्यक्ष ज्यांनी मला सहकार्य दिलं त्यांचा मी इथं मनपूर्वक आभार मानतो. आता राहिला हर्षाबद्दल बोलायचं. मी कधी तारीख तर नाही केला बिचाऱ्या माऊलीची, आता करावं लागेल. एक छोटासा प्रसंग सांगतो. माणसाच्या जीवनात शिक्षण किती महत्वाचं आहे किंवा नाही हा महत्वाचा नाही, पण निर्णय संपता पहा. आमचं लग्न झालं, घरोघरी काही दिवसांना भांडण होतं. माझ्या घर काही सुटला नाही, थोडासा कल निर्माण झाला. कल निर्माण झाल्यानंतर नोकरी, लग्न, कल हे तीनही सूत्र. मी सहज हर्षाला एक प्रश्न विचारला आमच्या घरात का बा आता आपल्याला नोकरी आहे, आपल्याला घराच्या बाहेर पार्टिशन होत आहे, तर काय करू. एका बाजूला भावाचं शिक्षण होतं, एका बाजूला घर आणि प्लॉट होता. सर्वात पहिल्यांदा प्लॉट. मी सहज विचारलं हर्षा आपण प्लॉट घेतला तर भावाचं शिक्षण होणार नाही. तर तिने उत्तर आणि प्लॉट शिक्षण असे दोन भाग. तर तिनं मला सांगितलं का प्लॉट तर होऊन जाईल, पण एकदा याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं तर हा काही होणार नाही. मला असं वाटलं का नाही, या बाईनं म्हणजे मुलीनं खरोखर चांगला उत्तर दिलं. प्रत्येक माणूस पहिल्यांदा आपला स्वतःचा घर पाहतो आणि घर पाहिल्यानंतर मग बाकीचे भावाचे, दिराचे, बहिणीचे, नंदेचे व्यवहार पाहतो. पण तिनं पहिल्यांदा माझ्या फॅमिलीला प्रायोरिटी दिली आणि मी माझ्या भावाला पहिल्यांदा MBA ला पाठवलं आणि MBA ला पाठवल्यानंतर तो यशस्वी MBA झाला. आणि यानंतर तिनं त्या माऊलीनं आजपर्यंत मला घराचा कधी विचार मांडलेला नाही. आणि आज या 18 तारखेला मी आमच्या घराचा रिनोव्हेशन करून थोडंसं 2-4 रूम काढलं आणि त्यापर्यंत तुम्हाला जेवढं काही करता येईल तिनं मला कधी विचारलं नाही. त्यानंतर दुसऱ्या भावाची पाळी आली, पुन्हा तिला विचारलं. दर्शनी भागावर नाही आहे ती, कधी दर्शनी भागावर आली नाही निर्णय घेताना, पण सगळ्या गोष्टी तिच्या विश्वासात घेऊन करण्यात आला. माझ्या घरी जेव्हा मी कुटुंबाला साथ दिलं, कुटुंबाला मदत केली, तरी कधी माझ्या घरी कधी आतापर्यंत कलह झालेला नाही. हे विशेषतः आहे. अशी पत्नी मिळण्यासाठी कितीतरी जन्माचा पुण्य लागते आणि तो माझे काही पुण्य असतील ते पुण्य आज तिच्या रूपानं आहे. सामान्य पत्नीला सांभाळणं काही साधारण गोष्ट नाही. सगळ्यांना थोडा थोडा अनुभव आहेच आणि ते 4 लोकांना सांगण्याची गरज नाही. आणि अशी जीवनसाथी सहज आम्ही मिळणे हे माझे भाग्य समजतो. त्याच्यानंतर आम्हाला मुलं बाळाला कधी प्रसंग विचारलं दत्तक घ्यायचं का, तिच्या मत निघाला आपला कुटुंब चांगला सुखी आहे पाहू. नंतर रिटायरमेंटच्या तारखेला सुद्धा आपल्याला नॉमिनेशन फॉर्म भरायची गरज आहे. आता तरी विचार करू सांग, दुसरा बदलवता येणार नाही. तरी ती खंबीर राहिली. असे खंबीर नेतृत्व मिळते का, हे मिळले एक नशिबाच लागते आणि एकमेकाचा विचार पटणे हे महत्वाची बाब. त्याच्यानंतर आमच्या दोघांची विशेषता अशी आहे, आम्ही कधी नाराज नाही राहिलो. आता एवढे बरेचसे जण पाहाल तर तुम्हाला कधीही आम्ही नाराजी दिसलो नाही. सतत हसतमुख सदा सुख. माझ्या जीवनात बऱ्याचशा काही चांगल्या वाईट गोष्टी आल्या. मी जेव्हाही रडलो, डिसमिस झालो, तर आताही माझ्या मोठ्या बहिणीलाच फोन करतो आणि आम्ही आमच्या दोघ्या बहिणी बरोबर किती वेळा झगडला असेल माझ्या माहितीप्रमाणे 1000पेक्षा जास्त. आणि तो झगडा प्रेमापेक्षाही श्रेष्ठ. आम्ही सोहळ्याला उपस्थित सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी आणि मित्रपरिवारांनी त्यांच्या या नव्या राजकीय वाटचालीला भरभरून शुभेच्छा दिल्या. सर्व मान्यवरांनी सरांबद्दल खूप काही सांगितलं, तर नक्कीच सर आणि तुम्ही जे मनोगत व्यक्त केलं तर सर टाळी एका हाताने वाजत नाही. तुम्ही चांगले होते, तुम्ही तुमचं कार्य चांगलं होतं म्हणून तुम्हाला चांगले लोक मिळत गेले. कारण आपण जेव्हा चांगलं कार्य करतो किंवा समाजाप्रती चांगला असतो तेव्हा त्याचा रिप्लाय पण आपल्याला चांगला मिळत असतो. आणि पुन्हा एकदा एवढं बोलते की राजूभाऊंनी हा कार्यक्रम खूप चांगला आयोजित केला आणि भाऊ एक कमी ठेवली. आतापर्यंतच्या सगळ्या भाषणांमधनं सरांचा इंटरेस्ट आपण ऐकला, राजकारणातला मोलाचा इंटरेस्ट त्यांचा आहे. तर या प्रसंगी आपण एक दुपट्टा आणला असता तर सरांना घालूनच टाकला असता, ती पण कमी ठेवली नसती. पण असो, तुमच्यासाठी
राजकारणाचे दार नेहमी उघडे राहतील. आणि तुम्हाला मी आताच या मंचावरूनच आमंत्रित करते, कारण तुमच्यासारखे नेतृत्व, तुमच्यासारखे सक्षम आणि सुविचारी नेतृत्व आम्हाला आमच्या पक्षात असेल तर खूप चांगला वाटेल, खूप आनंद होईल. त्यामुळे या मंचावरून मी तुम्हाला पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देते. तुम्हा दोघांना सुदृढ आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करते. आणि रिटायरमेंट हा थांबायचा नसतो, तर एक नवीन इनिंग सुरू करायची असते. तुम्ही आयुष्यात नवीन कितीतरी विद्यार्थी घडवले, तुमची ती जमापुंजी असेल सर. आणि तुम्ही पुढील आयुष्यात एक नवीन पाऊल आज टाकत आहे, त्याबद्दल तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देते. आणि या दिमागदार सोहळ्याचे अत्यंत सुंदर प्रास्ताविक श्रीधर काकीरवार यांनी केले. आदर्श शिक्षक पुरस्कार म्हणून जिल्हा परिषद भंडाऱ्याने 2009 साली त्यांचा आदर्श शिक्षक जिल्हांतर्गत सन्मान केला. त्यानंतर त्यांना राष्ट्रीय पुरस्कार, जो अत्यंत शिक्षण क्षेत्रातला आदर्श शिक्षकाचा मानाचा पुरस्कार समजला जातो, हा मानाचा पुरस्कार म्हणजे राष्ट्रपती पुरस्कार हा 2012ला देऊन त्यांचा आदर्श शिक्षक म्हणून गौरव करण्यात आला. तालुका अध्यक्षाच्या भूमिकेत, त्यानंतर जिल्हा प्रवक्त्याच्या भूमिकेत, अशा प्रकारे जिल्हा आणि तालुका स्तरावर त्यांनी काम केले. आणि शिक्षकांच्या हिताच्या दृष्टीने, विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने आणि समाजाच्या हिताच्या दृष्टीने ते संघटनेच्या मार्फत सामाजिक कार्य आणि शैक्षणिक कार्य करत राहिले. कार्यक्रमाचे नेटके आणि बहारदार संचालन पुरुषोत्तम झोडे यांनी केले. तर अत्यंत आनंदाचा, अभिमानाचा आणि भावनांनी ओथंबलेला आहे. आयुष्याच्या सहप्रवासातील 27 वर्षांचा सुवर्णमय टप्पा यशस्वीपणे पूर्ण करून प्रेम, विश्वास, त्याग आणि परस्पर सहकार्यांचे सुंदर उदाहरण निर्माण करणारे आपल्या दाम्पत्य आज या मंचावर स्थानापन्न झालेले आहे. या दाम्पत्याने सुखदुःख, यश अपयश, संघर्ष आणि आनंदाचे असंख्य क्षण एकमेकांच्या साथीने पार करत आपल्या संसार वेलीला प्रेमाच्या आणि संस्कारांच्या फुलांनी बहरवलेले आहे. शेवटी उपस्थित सर्व अतिथींचे आणि जनसमुदायाचे आभार केशर मासुरकर यांनी मानले. दुःख डवायला, दुःख डवायला उंबऱ्यासारखा, दुःख डवायला उंबऱ्यासारखा मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्रवनव्यामध्ये गारव्यासारखा. वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही. कोण म्हणतात? हटेवार सर आणि राजूभाऊ म्हणतात, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. पण सोबत सोबतच ते आपल्याला संदेश देतात. कोणता संदेश देतात? पण मित्रांनो, पण एक मित्र कर, एक तू मित्र कर आरशासारखा. आपल्याला सांगतात ते की वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, एक मित्र तू कर या आरशासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, दुःख डवायला उंबऱ्यासारखा, दुःख डवायला उंबऱ्यासारखा. मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा. तुमच्या मैत्रीची खरंच सर निखळ मैत्री आहे तुमची. परमेश्वर तुमच्या मैत्रीला दीर्घायुष्य देवो सर. तुम्हा दोघांना या जगातलं जेवढं काही सुख, समृद्धी, आनंद जेवढं काय असेल. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राजूभाऊ निर्वाण आणि समस्त मित्रपरिवाराने अथक परिश्रम घेतले. शिक्षण क्षेत्रातील योगदानानंतर आता राजकीय क्षेत्रातही प्रमोद बापू हटेवार जनतेची सेवा करण्यास तत्पर झाले आहेत. प्रमोद बापू हटेवार जनतेची अशीच सेवा करत राहो हीच आमच्या येवियस दस्तक युट्यूब चॅनल तर्फे त्यांना सदिच्छा. मुझे क्या कमी है तेरा साथ है तो, मुझे क्या कमी है अंधेरों से भी मिल रही
साथ है तो कुछ भी नहीं है, तो कोई गम नहीं है, हरे किनारा बन गया मंजिल है तेरा सा